आजकाल एक फॅशन झाल्या महापुरुषांना प्रत्येक जातीचं लेबल लावायचं, जातीत वाटून घ्यायचं आणि त्यांच्या नावाचाच फक्त उदो उदो करायचा. बाकीच्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय काम केलंय ते पण विसरायचं. फक्त माझ्या जातीतल्या माणसाचं नाव मी घेणार असं आजकाल मानसिकता झाले. पण कधी तुम्ही असा विचार केलाय का त्या महापुरुषानं कधी तुम्हाला एका जातीसाठी काम केलंय का? तर कधीच नाही. त्या महापुरुषांनी कधीच कुठल्या जातीसाठी काम केलं नाही. फक्त आपल्याच जातीतल्या लोकांचं भलं व्हावं हा विचार त्यांचा कधीच नव्हता. म्हणून मला सगळ्या लोकांना सांगायचं आहे की महापुरुषांना एका जातीत वाटून घेऊ नका. सगळ्या महापुरुषांनी सगळ्या जातीसाठी काम केलंय, फक्त माणुसकीनं काम केलंय. त्यांनी फक्त एकच धर्म आत्मसात केलेला आणि तो फक्त माणुसकीचा होता. त्यांनी फक्त जात बघितली नाही, माणुसकी बघितली. आणि आपल्या देशात हे जाती धर्माचं जे मोठं जे संकट आहे ते मोडून काढायचाच प्रयत्न केला आणि तळागाळातल्या लोकांनी वरती यावं यासाठी प्रयत्न केले. तरी सुद्धा आपण काय करतो, त्यांच्या प्रत्येक जातीतल्या महापुरुषांना फक्त आठवतो आणि बाकीच्यांना थोडं कमी महत्त्व देतो. पण त्यांचं कुठल्याच बाबतीत महत्त्व कमी होत नाही. प्रत्येकाने ह्या महापुरुषांचा विचार करायला पाहिजे, त्यांच्या विचारावर ती विचार आत्मसात करायला पाहिजेत, माणुसकीनं राहायला पाहिजे. ह्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं ते तर कुठल्याच म्हणजे सगळ्या समाजातल्या लोकांनी गौरव करण्यासारखंच आहे. त्यांचा गौरव विदेशात होतो तर आपल्या भारतातल्या लोकांनी का करू नये? का इतर जातीच्या लोकांनी त्यांचं नाव घेऊ नये? मी तर म्हणते सगळ्या जातीतल्या लोकांनी अभिमानानं नाव घ्यावं. सगळ्या जातीतले लोक फक्त एकच दिवस त्यांना आठवतात आणि जातीचा विचारच सोडा. फक्त एक माणुसकी म्हणून त्यांच्याकडे बघा. त्यांनी कुठल्या लोकांसाठी काम केलं नाही. तळागाळातल्या लोकांसाठी पण केलं आणि जे उच्च पदस्थ आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी जे काय समाजात पेरून ठेवले ते आजपर्यंत कुणाला जमलं नाही, जमणार नाही. फक्त एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांच्यासारखं ज्ञान कुणालाच नाही. इंग्रजांना त्यांनी हातात तलवार वगैरे काही नाही. इंग्रज सरकार ज्यावेळी आपल्या देशात इंग्रज सरकारने सगळ्यांवर खटले रचले, सगळ्यांना तुरुंगात टाकलं, सगळ्यांवरती त्यांनी काही ना काहीतरी गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा ठोठावली. पण एकच व्यक्ती असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना कोणतीच शिक्षा ते देऊ शकले नाहीत. कारण ह्या महामानवानं फक्त ज्ञान घेतलं. इंग्लंडला गेले, तिथं म्हणजे शासन पद्धती कशी आहे त्यांची, ते कोणता म्हणजे कायदा वापरतात हे सगळं ज्ञान आपल्याला नव्हतं. आपल्या देशात तिकडून आल्यानंतर हे ज्ञान दिलं. इंग्रज सरकारला जाब विचारला. आधी आपल्या देशात कामाचे तास ठराविक नव्हते. जे होतं पेमेंट होतं ते आठवड्याच्या ह्याच्यावरती हिशोबानं होतं. आपल्याला काय माहीतच नव्हतं की इंग्रज सरकार आपल्याला कशा प्रकारे राबवून घेते. तर ह्याच्यावरती विचार आणि ह्या गोष्टीचा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच विचार करू शकले. कारण त्यांना तेवढं ज्ञान होतं, आपल्याला तेवढं ज्ञान नव्हतं. म्हणून महापुरुषांना कुठल्या एका जातीत कधीच वाटून घेऊ नका. सगळे महापुरुष फक्त माणुसकीच्या नात्यानं काम करत होते आणि करतायत. त्यांना कधी एका जातीचं लेबल लावू नका.